कोण येणार आहेत काय राहिले कोणाचा फोन येतो माणूस जरा जिल्हाध्यक्षाला विचारा ना भाऊजी काय कोण येते अजून जिल्हाध्यक्ष कोण यायला सांगा द्यायला या लवकर या. राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडीच्या वतीने हा महाराष्ट्रव्यापी आम्ही युवा संवाद दौरा युवक जोडो अभियानाच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे. हा दौरा पुण्यातून पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात झाला आणि ह्याचा शुभारंभ संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेबांच्या शुभ हस्ते झाला. पश्चिम महाराष्ट्राकडून आता मराठवाडा सुरू आहे. मराठवाड्यानंतर हा दौरा आमचा खानदेश, विदर्भ आणि कोकण करून मुंबईत याचा समारोप 6 सप्टेंबरला होणार आहे. आणि या माध्यमातून युवक जोडला गेला पाहिजे. आज देशामध्ये 2014ला जी क्रांती घडली, म्हणजे देशातील काँग्रेस जाईल की नाही आमच्या बापदादाला वाटत होतं, परंतु देशातून 2014ला या देशातून राज्यातून काँग्रेस गेली. ती काँग्रेस घालवण्याचं काम तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रांती घडवली, एक बदल घडवला. परंतु त्यानंतर आज 12-13 वर्षानंतर पुन्हा एकदा तरुण पेटून उठलाय. तरुण ह्या मोदी सरकारनं दिलेल्या आश्वासनाला बळी पडून या तरुणांनी मतदान केलं, पण या तरुणांचं भवितव्य धोक्यात आलं. पेपर फुटीसारखे प्रकार घडले आणि तरुणांच्या आंदोलनानंतरनं म्हणजे जेनझी ज्यांना आपण संबोधतो, या तरुणांच्या आंदोलनानंतर देशाच्या शिक्षण मंत्र्यांना धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. हे खऱ्या अर्थानं तरुण चळवळीचं यश आहे. निश्चित राष्ट्रीय समाज पक्ष एक असा प्लॅटफॉर्म आहे की तरुणांना नेतृत्व करण्याची संधी या राष्ट्रीय समाज पक्षाच्या जानकर साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून देण्याचं काम या युवा जोडो संकल्प अभियानाच्या माध्यमातून सुरू आहे. अनेक परभणी जिल्ह्यातील युवकांनी संपर्क साधला. आज ते येत आहेत, त्यांच्याशी संवाद साधून या परभणी जिल्ह्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून शहर, जिल्हा, तालुका लेवलला आम्ही त्यांना संधी देण्याचा एक प्रयत्न करतोय. आपण पाहिलं की आता परभणीचे जे खासदार आहेत, जे की महाविकास आघाडीतून लढले, विजयी झाले आणि पुन्हा आता ते महायुतीमध्ये गेलेले आहेत आणि उलट झालेलं आहे की जानकर साहेब जे आहेत ते पुन्हा महाविकास आघाडीमध्ये आले. कसं पाहता याकडे? राजकीय परिस्थिती त्या काळाची जर बघितली, आम्ही अवघ्या मला वाटतं 20-1 दिवसात इथं आलो. परभणीकराच्या स्वाभिमानी जनतेने जानकर साहेबांना भरभरून मत दिली. अतिशय चांगलं प्रेम जानकर साहेबांवरती केलं. पण इथल्या जनतेचं मत होतं, ज्यांनी आम्हाला नाकारलं त्या लोकांचं मत होतं की जानकर साहेब चांगला माणूस आहे, पण त्यांनी जरा मोदींसोबत नसायला पाहिजे होतं. आता त्या परभणीकरांना मला विचारायचं आहे, ज्यांना तुम्ही जानकर साहेबांना डावलून एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्वाला डावलून देशाचं जे नेतृत्व करतायत अशा माणसाला डावलून तुम्ही ज्या माणसाला निवडून दिलं त्या माणसाने मोदीशीच घरोबा केला. मोदींनी त्यांना स्वीकारलं, त्यांनी मोदींना स्वीकारलं. आज मोदींच्या नेतृत्वाखाली ते तिकडे गेले. अशा वेळेला ज्या माणसांनी मतदान केलं त्यांना निश्चित पश्चाताप होत असेल असं माझ्यासारख्या माणसाला वाटतंय. पण परभणीकर ही चूक भविष्यात निश्चित बदल करतील हा आत्मविश्वास देखील मला वाटतो. काय वाटतं, महादेव जानकर येतील पुन्हा परभणी लोकसभा मतदार? निश्चित आम्ही परभणी लढू. आज ह्या दौऱ्याच्या माध्यमातून नवन युवक संघटन करून या जिल्ह्यामध्ये एक राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक बांधणी चांगली झाली पाहिजे. या माध्यमातून आम्ही हे संघटन करतो. निश्चित नरेंद्र मोदींना लोकांनी डावललं त्यावेळेला आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत होतो. खऱ्या अर्थानं आम्ही गोपीनाथ मुंडेमुळे भारतीय जनता पार्टी सोबत जोडलो गेलो होतो. तो आमचा विचारधारा मुळात नव्हता. म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी स्वप्न पाहिलं होतं या महाराष्ट्रातून काँग्रेस मुक्त झाली पाहिजे. पण आज तुम्ही जर बघितलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किंवा भारतीय जनता पार्टीच्या पार्टीत हे काँग्रेस युक्त झालेली भाजप आपल्याला पाहायला मिळते मुंडे साहेब गेल्यानंतर. म्हणजे आम्ही सांगतो 2014ला जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले, त्या सामान्य लोकांनी, तरुणांनी, युवकांनी, सगळ्या घटकांनी यांना मदत केली आणि देशामध्ये परिवर्तन घडवलं, राज्यामध्ये परिवर्तन घडवलं. 2014ला ते निवडून आले. निवडून आल्यानंतर प्रधानमंत्र्याची शपथ घेताना त्यांनी संसदेला लोटांगण घातलं. आपण सगळ्यांनी तो फोटो व्हायरल झालेला बघितला. त्यांनी संसदेला लोटांगण घातलं, संसदेला लोटांगण घालून संसदेत प्रवेश केला. जेव्हा 2019ला पुन्हा निवडून आले, निवडून आल्यानंतर ती संसदच आपल्याला पाहायला मिळाली नाही. संसदच त्यांनी बदलून टाकली. आता भीती मला याच्यासाठी वाटते, ज्यावेळेला 2024ला ते निवडून आले त्यांनी संविधानाला नमस्कार करून संविधान डोक्याला लावून त्यांनी प्रवेश केलाय. जर 2029ला निवडून आले तर संविधान सुद्धा बदलून टाकतील. आणि त्यामुळे ह्या तरुणांना जागृत करण्यासाठी खऱ्या अर्थाने युवा जोडो संकल्प अभियानाच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करतोय. देशामध्ये काँग्रेस चांगलं चालत आहे, पण राज्यातले काँग्रेसचे नेते बेताल वक्तव्य करत आहेत. सुनेत्रा पवारांना गोंडी गोंडियामुळे दिवसलं गेलं, राज्यभर संतापाची लाट आहे. कसं पाहता राष्ट्रीय समाज पक्ष?
निश्चित हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य ऐकलं मीडियाच्या माध्यमातून. मगाशीच आमची चर्चा झाली. म्हणजे इंदिरा गांधींना सुद्धा त्याच पद्धतीनं संबोधण्यात आलं होतं आणि निश्चित त्यांची हर्षवर्धन सपकाळांची त्यामागची त्यांची भूमिका वेगळी असावी. म्हणजे त्यांना सांगण्याचा त्यांचा एक प्रयत्न असा दिसतोय की सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी शांत बसण्याची भूमिका न घेता ते राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. अजितदादा परखड व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. म्हणजे एक स्पष्ट वक्ता म्हणून अजितदादांना ओळखलं गेलं होतं. पण आज सुनेत्रा पवार भूमिका मांडताना दिसत नाहीयेत. त्या त्यांच्या भूमिका कुठं ठाम मांडताना दिसत नसतील या अनुषंगाने केलेलं ते वक्तव्य असं त्याकडे पाहावं लागेल असं मला वाटतंय.